विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं माघार घेतल्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये नाराजी आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नाराजीवरती सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलंय। महाविकास आघाडीमधल्या सर्व घटकांशी चर्चा करूनच पुण्यामधून माघारीचा निर्णय घेतल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं। शिवाय काँग्रेसचे शिवलकरही त्या बैठकीमध्ये होते अशीही माहिती त्यांनी दिली आहे। पुण्यामधल्या माघारीच्या बैठकीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते असं सांगून सुप्रिया सुळे यांनी या नाराजीवरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। दरम्यान शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकच असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी केलेला होता। तर शरद पवार गटानं अर्ज मागे घेतल्याच्या नंतर मोठा धक्का बसल्याचं स्थानिक काँग्रेसनं म्हटलंय। शिवाय पुण्यामध्ये महाविकास आघाडीचा विचार व्हावा अशी मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली आहे। तर पुण्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकीकडे माघार घेतल्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये गेल्या 2 दिवसांपासून काहीशी नाराजी दिसून येते। मात्र याच वरती आता सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं या माघारीच्या संदर्भात महाविकास आघाडीमधल्या इतर घटकांशी देखील चर्चा केली असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। पुण्यातल्या जागेमध्ये सकाळी ज्या दिवशी आम्ही ठरवलं हे इलेक्शनलाही लढायचं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आमची सगळ्यांची सविस्तर मीटिंग ही सकाळी 11 ते दुपारी 1 सिल्वर ओकवर झालेली आहे। निर्णय सगळ्यांनी मिळून त्या मीटिंगमध्ये जे जे उपस्थित होते त्या सगळ्यांची चर्चा करूनच मग तो निर्णय घेतला गेला। जे त्या दिवशी मीटिंगमध्ये होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचेही वरिष्ठ नेते होते, शिवरकरजी त्या मीटिंगमध्ये होते स्वतः, त्याच्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक होते, राष्ट्रवादीचे काका आहेत काही काका चव्हाण उपस्थित होते त्या दिवशी मीटिंगला, त्याच्यानंतर शिवसेनेचेही लोक होते। तर जी चर्चा झाली ती महाविकास आघाडीच्या सगळ्या घटकांची चर्चा करूनच आम्ही तो निर्णय पुण्याचा घेतला। जे नेते त्या दिवशी मीटिंगमध्ये हजर होते ते त्याचं कारण असं की प्रचंड घोडेबाजार। दरम्यान वसंत मोरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत असा आरोप केला आणि यानंतर पुण्यामधील काँग्रेस नेत्यांनी देखील अर्ज माघारी घेण्याच्या संदर्भात जी काही चर्चा आहे ती आम्हाला माहितीच नव्हती असं सांगितलंय। याच्यामध्ये सेटलमेंट सुद्धा झालेली असू शकते। जर आपण आत्ताचं पाहिलं तर ठाण्यामधला जर विचार केला, ठाण्याच्या इथं तिथं सुद्धा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाने बॅकआउट केलेले आहे। तिथं सुद्धा उमेदवारी मागे घेतली आणि तिथं एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे फाटक साहेब निवडून आले तिथं बिनविरोध। पुण्यामध्ये इथं महायुतीचे काकडे निवडून आलेत, विक्रम काकडे इथे निवडून आलेत, इथं सुद्धा शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाने बॅकआउट केलं आहे। आणि आता पाहिलं तर राहिली जागा साताऱ्याची फक्त, जिथं अभयसिंह जगताप आहेत। मग अभयसिंह जगतापांची तिथं जर शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा उमेदवार जर निवडून आला तर मग याला सेटलमेंट म्हणायचं नाही तर काय म्हणायचं। त्यांची आमची इलेक्शनच्या संदर्भात चर्चा झाली, आपली किती संख्या आहे, कशा पद्धतीनं आपण लढावं वगैरे ह्याच्या तरी चर्चा झाली। बाकी माघारीची चर्चा त्यांच्या लेवलला, मोठ्या लेवलला काय झाली त्याची कल्पना मला नाही। त्या बैठकीत सिल्वर ओकला ही चर्चा झालीच नव्हती माघार घ्यायची। उमेदवार श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागं घ्यावा या संदर्भात चर्चा झाली नाही, कारण काही तासच शिल्लक राहिले होते। चर्चा आमची 1 तास चालली होती की आपण रणनीती कशी आखायची, एवढ्या वेळ चर्चा झाली। बाकीच्या चर्चेत मी नव्हतो, म्हणजे मला माहीत नाही परत झाली असेल तर। आम्हाला निश्चितपणाने माहिती नव्हतं आणि मी आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत, बंटी पाटील साहेब जे बघतात ते असतील किंवा सपकाळ साहेब असतील, या दोघांशीही बोलले होते मी, त्यामुळे त्यांना पूर्वकल्पना नव्हती। अजून कुठले नेते असतील तर मला माहिती नाही आणि त्यांच्याकडून मला निरोप नाही ना आला। त्यांच्याकडून आला असता तर आम्ही म्हटलो असतो। त्यामुळे त्यांचं म्हणणं चुकीचे असं मी म्हणत नाही, ते कुठले नेते होते ते मला माहिती नाही।